आता रामकृष्णजी मोरे जरी होते तरी मोरे हे मला एक त्यांचं संघटन कौशल्य मी शिकलो, परंतु मला संधी दिली अजितदादा पवार यांनी. एक समाधान फार मोठं आहे की मी कोणत्याही मित्राला कधी धोका दिला नाही, कधी कोणत्या नेत्यांना फसवलं नाही किंवा कधी नेत्यांच्या माध्यमातून अर्थकारण कधी केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जमेच्या आहेत. सरळ धोपट मनाने काम करणारे कार्यकर्ते, काम करायचं, लोकांची मानं जिंकायची आणि निवडून यायची. मतदार यादीची नावं इकडे टाक तिकडे टाक असं काय मी कधी आयुष्यात केलं नाही. मागच्या 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला ते समजलं, त्याच्यावर कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं म्हणून माझा पराभव झाला हेही मला म्हणायचं. मी दिसणारी कामं केलेली आहेत, आता मला न दिसणारी कामं करायची. पर्यावरणावर नदी सुधार प्रकल्पच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठांसाठी योग्य मार्गदर्शक उपचारासहित ज्या ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या लहान मुलांना, इव्हन लहान मुलांना संस्कार वर्ग देखील देणार आहेत त्यांच्या आई वडिलांना, की मुलांशी पालन पोषण कसं करावं, त्या सगळ्या मंडळींचा मी लगेच अभिनंदन करतो. अजितदादांकडे सूत्र आल्यानंतर अजितदादांनी संधीचं सोनं केलं. म्हणजे ते माझे नेते म्हणून त्या ठिकाणी व्यक्त येत नाही. मी जे बोलतोय हे कागदावर आहे, ते अधोरेखित आहे. म्हणजे मी उद्या कुठेही असलं तरी हे बोललेलं कधी कुणी विरोधी पक्षातला माणूस सुद्धा नाकारणार नाही. आणि भारतामध्ये 5 क्रमांकाचं शहर 5व्या क्रमांकावर शहर नेलं. की मी ज्या भूमीत राहतो ती भूमी खूप पवित्र आहे, मोर बसायची भूमी ती. तिथं चुकीच्या कामांना गणपती सोन फिरवल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांतच आहे. आणि मी खूप घाबरतो त्या कर्माला. बाकीचं मी कुणालाही घाबरत नाही, मी रिस्पेक्ट करतो, घाबरत कुणालाच नाही. तुम्ही जे म्हणताय की आताच बोलला की जे पेरलं ते उगवत असतं, तुम्ही काय असं पेरून ठेवलं इथल्या लोकांसाठी? 100% चांगला प्रश्न केला. म्हणजे तो प्रश्न मला अपेक्षित होता. एक लक्षात ठेवा, मी आजही लोकांना तुमच्या माध्यमातून पण सांगतो, खरंच आहे ना, माणसं लायक असेल तर निवडून द्या. त्याचा इतिहास बघा, आणि खरंच असेल ना तो माणूस त्या कामासाठी, खरंच त्याला निवडून द्या. बाकीचं तुम्हाला काय करायचं करा, ते सगळीकडे चालतं ते होणार. माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे काम करण्यासाठी. म्हणजे मला 5 वर्षात 1 मिनिट पण झोपायची जी वेळ सोडली तर कामच काम आहे, इतकं माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या प्रभागाचा नकाशा पण आहे आणि शहराचा पण नकाशा. पण एक सांगतो तुमच्या माध्यमातून, जे काय मला अजितदादा देतील ना त्यांना हेवा वाटेल आणि आजच्या पक्षाला हेवा वाटेल, शहराला हेवा वाटेल असं मी काम करतो.